आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी YouTube वर पाहण्यासाठी सबस्क्राइब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट। भडगाव मध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले। जो काम करतो त्याच्या मागे ठामपणे जनता पाठीशी उभी राहते। आमदार किशोर पाटलांनी भडगाव येथे आरटीओ कार्यालय आणून इतिहास रचला आहे, असे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले। ते भडगाव येथील नव्याने मंजूर झालेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश मामा भोळे, माजी आमदार स्मिताताई वाघ, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, शशिकांत येवले, प्रतापराव पाटील, उपजिल्हाप्रमुख डॉक्टर विशाल पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, उपसभापती पी.ए. पाटील, समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, आरपीआयचे तालुकाध्यक्ष एस.डी. खेडकर, प्रहारचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, शिवसेना अल्पसंख्याक जी. अध्यक्ष इम्रानअली सय्यद, जाकीर कुरेशी, तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार आदी उपस्थित होते। पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की चाळीसगावला आरटीओ कार्यालय झाल्यामुळे भडगावला कार्यालय होणे अवघड होते। मात्र आमदार किशोर पाटील यांनी शासनाकडे विशेषतः मुख्यमंत्र्याकडे रेटा लावल्यामुळे पुन्हा नव्याने आरटीओ कार्यालय मंजूर करून आणले। 2 वर्षात आमदारांनी प्रचंड कामे केली आहेत, हे कोणी नाकारू शकत नाही। मंत्री गिरीश महाजन यांना पुढील कार्यक्रमांना जाण्यासाठी विमान सापडायचे होते, त्यामुळे त्यांनी सुरुवातीलाच भाषण केले। त्यावेळेस ते गुलाबराव पाटील यांना म्हटले की आम्ही गेल्यावर आमच्यावर टीका करू नका। एकतर तुम्ही साखरपुडा, लग्न आमच्याबरोबर केले आणि हनीमूनच्या वेळेस दुसऱ्याच पक्षाशी युती करून सरकार स्थापन केल्याचे मिश्किल भाषेत सांगितले। दरम्यान एकाच जिल्ह्यात 3 कार्यालय होणे म्हणजे ही लोकप्रतिनिधींची ताकद सिद्ध करणारे आहे। लोकप्रतिनिधी मजबूत राहिला तरच हे शक्य होते। आता दोघं आमदार किशोर पाटील व मंगेश चव्हाण यांनी मला व गुलाबराव पाटीलांना नवीन पासिंगच्या गाड्या घेऊन द्या अशी मिश्किलपणे बोलले। चाळीसगावाचे आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की भडगाव येथे कार्यालय अगोदर झाले असते तर चाळीसगावला कार्यालय होणे अवघड झाले असते। माझे कार्यालय मंजूर झाल्यानंतर ही आमदार किशोर पाटील यांनी कार्यालय मंजूर करून आणले ही साधी बाब नाही। ते आजारी असताना मंत्रालयात आरटीओ कार्यालयाचा प्रस्ताव फिरवत होते, त्यांनी यासाठी खूप मेहनत घेतली आहे। आमदार किशोर पाटील म्हणाले की चाळीसगावला कार्यालय मंजूर झाल्यानंतर भडगावात आंदोलन सुरू झाले। त्या आंदोलनामुळे मला काम करताना बळ मिळाले। मी भडगावकरांना शब्द दिला होता की कुठल्याही परिस्थितीत भडगावला आरटीओ कार्यालय करू, तो पूर्ण करता आल्याचे खूप मोठे समाधान आहे। त्याप्रमाणेच आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय ही भडगावला आणू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। दरम्यान प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी मनोगतातून सांगितले की जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी या कार्यालयाचे विभाजन करण्यात आले आहे। पुढच्या 7 दिवसात प्रत्यक्षात वाहन नोंदणीचे काम सुरू करण्यात येणार आहे। जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षात 15% अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे। लोकांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे। भडगाव उपप्रादेशिक कार्यालय अंतर्गत अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, ही अपेक्षा व्यक्त केली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ. विशाल पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्रवीण ब्राह्मणे व आबा महाजन यांनी केले। IBN समाचार साठी जिल्हा प्रतिनिधी जावेद शेख, भडगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.